माप घेतलं माणसाचं, माप घेतलं की माणसात अहो त्याचं माणसात झोळणंच झालं. हाय काहीच नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला अक्कल नाही. आता याचा असतो मोह, याला कुठं काही बोलता येतं. हे म्हणतो तुम्हाला डोकंच नाही. अहो किती सांगा तुम्हाला, कशी तुमची बुद्धी कुठे गेली. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक. कारण संगत, शास्त्रामध्ये संगत 4 प्रकारची सांगितली. पहिली संगत सांगितली जडाची, दुसरी संगत सांगितली जीवाची, तिसरी संगत सांगितली देवाची, आणि चौथी संगत संतांची. विठाला जडाची संगती जी आहे ती आपण ज्याप्रमाणे लेकरू जन्मलं की त्याची आई त्याला पाळण्यात टाकते. पाळणा कसा असतो, जड. जड म्हणजे काय, ज्याला मन नाही, ज्याला अंतःकरण नाही, ज्याच्यामध्ये चैतन्य नाही, वेदना काहीच होत नाही, दगडासारखा तो पाळणा जड असतो. तर त्या मुलाला आई स्तनपान करून त्या पाळण्यात टाकते. जडाची संगत. मुलगा थोडा मोठा झाला, 3 चाकाचा गाडा घेऊन उभा राहायला लागला. जडाची संगत. त्याच्यापेक्षा मोठा झाला, शाळेत चालला, पुस्तक पाठी घेऊन. जडाची संगत. त्याच्या पुढं झाला, मोठा झाला, आता दुकान टाकलं, दुकानाचा गल्ला नोटा मोजायला लागला. संगत कोणाची? नोटा जड आहे का चेतन आहे? कशा आहेत त्या? जडच आहेत का? बोलतात का त्या? आपण त्याला बोलतो हे 100, हे 200, पण ती म्हणते का हे मालक, हे मालक म्हणते का नोट? कधीच नाही. का तर अशा प्रकारे जडाची संगत. जडाच्या संगतीमध्ये हा जडाला माझं म्हणतो, पण जड याला माझं म्हणत नाही. घरामध्ये राहतो, घराची संगत म्हणजे जडाची संगत. घराला माझं म्हणतो, पण घर याला माझं म्हणत नाही. म्हणजे संगत जडाची याला घडली, जडाला माझं म्हणतो, जडाला याची पर्वा नाही. ह्यो जडाला पर्वा नाही, जडाला खूप मानतो. कोणी पाहुणे आले की म्हणता, बा हे घर बांधलं ना, लय महागाई झाली हो, का सांगू, 50-60 लाख रुपये सहज गेले. याला कोणी विचारत नाही, काय नाही बरं का. कोणी आले, केल्याला माणसाला नेहमी सांगा वाटते. हो कोणी असो, हो आम्ही यासारखे मार लय कीर्तन तुम्हाला मनानं म्हणते. अरे लोक आहे ना म्हणावं ना, तसं नाही, स्वभाव माणसाचा आहे. चांगले माणस स्वतः बडाई करतात का? बडा बडाई ना करे, असं बडा बडाई ना करे, बडा न बोले बोल, हीरा मुख से ना कहुए कही, लाख हमारा मोल. बडाई कधी करत नसतं. लोकांना म्हणा, हिरा कधी म्हणतो का माझं 1 लाख नाव, 1 लाख किंमत आहे का 2 लाख? रत्नपारजी करतो. तर सांगायचं तात्पर्य, घराचं किंमत हे करतो, पण घरी याची किंमत करत नाही महाराज. म्हणजे जडाची संगती आहे. आणि जडाच्या संगतीमध्ये हा जीव जडामध्ये एवढा आसक्त होतो की तिसरं माझंच म्हणतो. जडाची संगती पहिली. दुसरी या शास्त्रीजी, दुसरी संगती आहे जीवाची. दुसरी संगती आहे जीवाची. जन्म झाला, आई वडील जीव, हा जीव झाली का नाही संगती, जीवाची संगती. तिसरी संगती आहे देवाची. वर्षात भागवत तुमच्या इथं चाललंय, भागवतामध्ये भगवंताचं गुणगान वर्णन चाललंय. संगती कोणाची? देवाची. भगवत चिंतन चाललं. तुम्ही रोज घरी पूजापाठ करतात, पूजाला बसतात. देवाची पूजा, सला स्नान घालणं, कपड्यानं पुसणं, हळद कुंकू वाहणं, हे सर्व संगती कोणाची आहे? देवाची संगती आहे. आणि तिसरी संगती कोणाची? संतांची महाराज. ह्या 4 संगती, जडाची, जीवाची, देवाची आणि संतांची,
प्रत्येक संगतीचा परिणाम आहे. प्रत्येक संगत जी आहे काही काय परिणाम दाखवते. जडाची संगती, जडाच्या संगतीनं आसक्ती वाढते. ज्या माणसाच्या दुकानामध्ये 10,000 गल्ला येत असला त्याला काय वाटते, आपण अजून धंदा वाढवू, 50,000 गल्ला झाला पाहिजे, वाढी काही आसक्ती. ज्याच्याकडे 20 एकर जमीन आहे त्याला काय वाटतंय, आपण अजून घेऊ, 2 पोर आहे आपल्याला, काही म्हणते 25 आली पाहिजे, भलं कोणाच्या मुंडके होईना, आसक्ती वाढते. जडाच्या संगतीनं आसक्ती वाढते. बरं का, देवाच्या संगतीनं देवाची कृपा होते आणि संताच्या संगतीनं महाराज देव कळतो. विठाला विठाला बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती. कमलापती 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 आपले आपुले कोणी नवती. संताचे संगती बळे आले कमलापती आपले कोणी होती. विषय किती तुला झाला आपले कोणी बैसता संताचे संगती कळू आले. साधूच्या संगतीमध्ये देव कळतो म्हणून म्हटलंय साधूचा क्षण आणि अन्नाचा कण कधी वाया जात नसतो. साधू एक क्षणभर, एक घडी आध घडी आधीचे पुण्यात, म्हणजे एक घडी अर्ध घडी आधीपेक्षा त्याच्यापेक्षा कमी जरी संगती झाली तुळशी कटे कोटी कोटी अपराध. अर्धक्षण घडता संताचे संगती, अर्धक्षण घडता संताचे संगती, अर्धक्षण घडता संताचे, अर्धक्षण घडता संताचे संगती.
क्षण जरी संगती घडली, एक क्षण किती जरी संगती घडली, क्षणभर जरी घडली तरी वाया जात नाही. 4 संगती आहेत. 4 संगतीचे परिणाम 4 प्रकारचे आहेत. जडाची संगती केली आसक्ती वाढते. पहा तुम्ही, एक आश्रम बांधला की महाराज वाटतं दुसरा आश्रम बांधा, मग वाटते पंढरपुरात तरी करावंच काहीतरी. स्वाभाविक आहे, आसक्ती वाढते. जीवाच्या संगतीमध्ये मोह वाढतो. एरी संगत झाली की मोह वाढतो. हे ओळख नाही, पाळख नाही. हो, पण लग्न लागलं दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात आली की मोह वाढला. आता एवढा दोघायचा मोह एकमेकावर असतो की ती आल्याशिवाय ही जेवत नाही, ही आल्याशिवाय ती जेवत नाही. एवढा मोह दोघायचा एकमेकावर, भयंकर मोह. मग ते बी अशी महिला मंडळ फार हुशार आहे. देवाने त्याला फार बुद्धी दिली. माणसाला कळत नाही, पण महिला तवाच अहो नजरावून बाया ओळखतात. लक्षात ठेवा, नजर पाहून माणसाला कळत. महाराज माणसं आपली यंगरट कशी, पण त्या नाही. नजर पाहिली, हा माणूस बरोबर नाही, याची नजर बरोबर. एवढी देवाने त्यांना ताकद दिली महाराज. आणि मग एकदा माप घेतलं माणसाचं, माप घेतलं की माणसात अहो त्याचं माणसात झोळणंच झालं. हाय काहीच नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला अक्कल नाही. आता याचा असतो मोह, याला कुठं काही बोलता येतं. हे म्हणतो तुम्हाला डोकंच नाही. अहो किती सांगा तुम्हाला, कशी तुमची बुद्धी कुठे गेली. तुम्ही डिम लाईट आहेत. अहो तुमचा फ्यूज गेला. हे काहीच बोलत नाही का मोह. शेजाऱ्यान मित्रांना ऐकलं तो म्हणला, का रे तुझी बायको एवढी बोलती तसं तू काही बैलासारखा फक्त मान हलवतोस. नाही 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 तसं नाही, ती बोलती पण लय जीव लावती पा. म्हणजे या मोहामुळे मनुष्य अनुकूल सर्व विचार मांडतो महाराज. म्हणून काय जीवाच्या संगतीमध्ये मोह वाढतो. म्हणून एकटा जीव सदाशिव म्हणतात ना, कारण एकटे साधू संत एकटे काहून जाते. याच्यामुळे आता वाढायलेत माणसं जास्त, पण संगतीने एकटो का म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. एकामध्ये सर्वाचा अंत करून टाकायचं म्हणजे एकांत. एकांत म्हणजे काय, जंगलात जाणं नाही आहे. एक म्हणजे परमात्मा, ब्रह्म परमात्मा, त्याच्यामध्ये सर्वाचा अंत करायचा म्हणजे अधिष्ठानाने कल्पित वस्तू. कल्पित पदार्थ अधिष्ठान स्वरूप असतो. दोन्हीमध्ये भासणारा सर्प जरी दिसतो का असतो. काय सर्प दिसतो का असतो. दिसतो. लक्षात असत नाही. असता तर तो कुठे गेला असता का तो नाही, दिसतो. आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे जगत तसंच आहे. भगवान म्हणतात की ते मध्ये न रूपमस्ये तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्वीरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. असंग शस्त्र अर्थात संग नाही आहे. ते शस्त्र जर घेतलं आणि त्यानं जर छेदन केलं तर महाराज म्हणतात याप्रमाणे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य मोह जो आहे, मोहाचे हा मोह संत संगतीमध्ये जातो. मोह म्हणजे काय, पुष्कळ गोष्टी अशा मोहामुळे. एखाद्या बाईचं लेकरू 14 किलो वजनाचं असलं तिला कटाळ येतो का, ओझ होतंय का, काहू तिला ती लेकरू फुलासारखं वाटतं. कसं वाटतं, हलकं. स्वतःच लेकरू हलकं वाटतं. पण तेच लेकरू कुठं प्रवासाला चालली, दुसरी बाई बरोबर आहे आणि त्या बाईला म्हणले बाई लई कंबर गळून आली, थोडी घ्या बरं तुम्ही लेकराला, मा घ्या बरं. ती पाटा 2 पाटी घेते म्हणती माय काय लटगणी गो, काय ओझ आहे गो. पहा म्हणजे हिचा मोह नाही, तिचा मोह आहे. तिला फुलासारखं वाटतं. एसटी 2 बाया बसल्या, एकीचं लेकरू मांडीवर होतं. त्यानं शिकेली त्याची माय त्याची कपड्यांना पुसू लागली, तोंड वाकडं नाही, नाक वाकडं नाही, पण शेजारीने बसली मा काय गच्चाळे गो पा. आणि हिचं हागलं की पुसून पासून खायची तयारी. म्हणजे
हा मोह आहे. बापाला मुलानं शिव्या द्याल्या तर बाप म्हणतो आपलंच हे जाऊ द्या, हा मोह आहे. पण तेच त्या बापाला दुसऱ्याच्या पोराने शिव्या दिली तर काय म्हणतो बाप, पायरे सुयाची टाक ठाण्यामध्ये घाल्या ना, लेच बोलायला लागलाय हो. म्हणजे स्वतःच्या लेकरावर मोह आहे महाराज. म्हणून संगतीमध्ये, देवाच्या संगतीमध्ये मोह वाढतो आणि देवाच्या संगतीने देवाची कृपा होती. 4 प्रकारची आम्हाला तर महाराज या ठिकाणी सांगतात संत संगतीने. कारण थोर लाभ झाला. थोर लाभ मोठा का, कोणता लाभ आहे संताकडे? बैसता संताचे संगती कळो आले. देव कळतो महाराज आणि देव कळाला अर्थात गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आधी जैसे. आणि म्हणून संताच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी मोह जातो आणि एकदा मोह गेला की बाकीचे मग त्याचे लेकरं बाळ आहेत मायादी. मोह निरसला मायादी, सर्वाची आधी माया आहे आणि मायाची लेकरं आहेत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर वगैरे सर्व. आणि हे संगतीमध्ये आले की आपोआपच दुसऱ्या चरणामध्ये सांगायला लागले काय झालं.